या बातमीचे प्रायोजक आहे सुरभि ज्यूस सेंटर। आमच्याकडे सर्व प्रकारचे ओरिजिनल फ्रूट ज्यूस मिळतील। पत्ता काँग्रेस भवन शेजारी, जिल्हा परिषदेसमोर, सोलापूर। प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर प्रकाश आमटे आणि त्यांच्या पत्नी डॉक्टर मंदाकिनी आमटे यांनी कुर्ला पश्चिम येथील माँ शीला क्लिनिकच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त उपस्थित राहत मार्गदर्शन केलं। ज्यांना गरज होती त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आले, हेच आमच्यासाठी मोठे भाग्य असल्याचं यावेळी आमटे यांनी म्हटले। मनोज नाथानी यांच्या मनराज प्रतिष्ठानच्या वतीने गरीब रुग्णांसाठी उच्च दर्जाचे उपचार मिळावेत म्हणून हे क्लिनिक सुरू करण्यात आले आहे। त्यास 2 वर्ष पूर्ण होत आहेत। या कार्यक्रमाला आमटे दाम्पत्याने उपस्थित राहून उपस्थितांना आणि डॉक्टर वर्गाला मोलाचे मार्गदर्शन केले। यावेळी 10 रुपयात क्लिनिक चालू करणे हे उल्लेखनीय असल्याचेही ते यावेळी म्हणाले। सुरूच आहे, परंतु मुंबईमध्ये देखील आरोग्याच्या संदर्भात अशा संस्था पुढे येऊन काम करतायत। आज तुम्ही वर्धापन दिनाला उपस्थित राहून उपस्थित राहून काय भावना आहेत या आपला देश इतका विशाल आहे। आपला देश इतका विशाल आहे। दुर्दैवाने म्हणा 30% पॉप्युलेशन ही बिलो पॉवर्टी लेवल म्हणतो, गरीब रेषेच्या खाली आहे आणि आरोग्य आणि शिक्षण त्यांच्यापर्यंत पुरेशा प्रमाणात पोहोचत। तुम्ही मुंबईची गोष्ट केली, सगळ्या भारतातच हा प्रॉब्लेम आहे। ही जी असमानता आहे, विषमता अशा प्रकल्पामुळे दूर होऊ शकते। आज आम्ही येथे आलो माँ शीला अनेक लोकांनी प्रेरणा घ्यावी आणि आपापल्या भागात जे काही गरीब आहेत, ज्यांना ते चांगल्या सुविधा मिळू शकत नाही परिस्थितीमुळे, त्यांच्यापर्यंत आपण पोहोचलं तर एक तर पुण्याचंही काम आहे। नुसता पैसा कमावला तर काही समाधान मिळत नाही। माणसाला सामाजिक बांधिलकीची थोडी जाणीव झाली, त्यांच्यासाठी आपण करू शकतो। निरपेक्षपणे करू शकतो आणखी चांगलं, पण काम करून प्रसिद्धी केली तर काही हरकत नाही। तेव्हा हे करणं गरजेचं आहे, नाहीतर भौतिकवादाकडे जाऊन आपण कुठे चाललो आहे त्याला काही अंत नाही आहे। माझं स्वतःचं उदाहरण मी देतो। बाबांनी
जाणीवपूर्वक पिकनिकच्या नावावर आदिवासींचे जीवन दाखवलं. कसं जीवन होतं की जंगली जनावरं आणि त्यांच्यामध्ये काही फारसा फरक नव्हता. खायला अन्न नाही, मग जंगलात शिकार करायची, वन्य प्राण्यांची, पक्षी खायचे, अंगावर कपडा नाही, दिगंबर. थंडीच्या दिवसामध्ये शेकोटीमध्ये झोपायचे, जळायचे. हे जेव्हा प्रत्यक्ष दाखवलं तेव्हा आपले डोळे उघडतात की आपल्याकडे किती सुखसुविधा आहे, तरी आपण आणखी त्याच्या मागे लागतो. ज्यांच्याकडे काही नाही ते बिचारे भीक मागत नाही, जे ते चोऱ्या करत नाही. आम्ही खूप शिकलो, त्यांच्यापासून शिकलो. तेव्हा हे अशा ठिकाणी जे काही काम आहेत, चालू आहेत, निरपेक्षपणे ते जाऊन बघणं गरजेचं आहे तरुणांनी. आणि आमच्या दोघांचा असा अनुभव खूप चांगला आहे की वेगवेगळ्या कॉलेजेस, मेडिकल कॉलेजेस, सध्या डॉक्टरचं नाव बदनाम झालं होतं, नुसते पैशाच्या मागे असं होतं. पण बरेचसे मेडिकल कॉलेजनी आम्हाला बोलवून आमच्या कामाबद्दलचे अनुभव ऐकून घेतले. त्यातले काही जण प्रेरित होऊन वेगवेगळ्या भागात सेवा तर करतात, नाही सेवा करता आधी तर आठवड्यातून काही दिवस त्या भागात जाऊन त्यांना कमी पैशामध्ये किंवा फ्री सेवा देता येतं. ही पण एक सेवाच आहे. तेव्हा एक्सपोजर आपल्या देशामध्ये जे आपले भाऊ बनले असे समजून आपण आपल्या बालभारतीच्या पुस्तकामध्ये पहिल्या पानावर आहे, आम्ही सारे भारतीय आणि सारे भारतीयमध्ये पुस्तक आहे. तर ते नुसतं पुस्तकात न राहता थोडंसं जर मनात आणलं आपला देश खरोखरच मग सुपर म्हणजे काय महासत्ता होईल याची मला खात्री वाटते. तर आपल्या माध्यमातून हा मेसेज गेला तरुणांपर्यंत तर त्याचा नक्की फायदा होईल. कारण आम्ही 50 वर्षामध्ये जर सांगू शकतो की परिपूर्ण जीवन जगलो. गेल्या 21 वर्षापासून सोलापूरकरांच्या सेवेत असलेलं एकमेव ज्यूस सेंटर सुरभी ज्यूस सेंटर 7 रस्ता येथील पहिल्या शाखेच्या यशस्वी वाटचालीनंतर आता सुरभी ज्यूस सेंटरची दुसरी शाखा ग्राहकांच्या सेवेत सुरू झाली आहे. खास ग्राहकांसाठी स्पेशल सीताफळ, स्पेशल रामफळ, स्पेशल खजूर, स्पेशल अल्फान्सो मँगो, स्पेशल अनार, लीची, ब्लूबेरी, चॉकलेट, कोल्ड कॉफी, ओरिओ कोल्ड कॉफी, ड्रॅगन स्पेशल, स्पेशल किवी, मिक्स फ्रूट चाट व खास उन्हाळ्यात स्पेशल आमरस मिळेल. पार्सलची सुविधा, विविध पार्टींचे ऑर्डर्स हे स्वीकारले जातील. ज्यूस पिण्यासाठी खास फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्थाही. स्वस्त आणि चवीला मस्त सुरभी ज्यूस सेंटरची टेस्ट. सर्व प्रकारचे ओरिजिनल फ्रूट ज्यूस मिळण्याचे एकमेव ठिकाण सुरभी ज्यूस सेंटर. पत्ता काँग्रेस भवन ऑफिस, जिल्हा परिषदेसमोर, सोलापूर.